फ्रेंड्स, आज 1 मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सादर करतोय आमचं नवीन यूट्यूब चॅनेल रेडी रियालिटी। आणि हा पहिलाच व्हिडिओ। घर हो अपना, हर किसी का सपना, पर घर खरीदना इतना आसान नहीं। सुरुवात कुठे करायची, कोणतं शहर, कोणतं उपनगर, कोणता बिल्डर, कोणतं प्रोजेक्ट, कन्फ्युजन ही कन्फ्युजन है। म्हणतात ना, घर पहावं बांधून, हे आपल्या प्रत्येकासोबत होतंच। तर आज मी आपल्याला सांगणार आहे माझी स्वतःची घर खरेदीची कहाणी। ईशान KGमध्ये असताना आम्हाला असं वाटायला लागलं की दुडदुड धावायला आणि मनसोक्त धिंगाणा घालायला हा 1 BHK थोडा लहान पडतोय। आणि मग काय झाली आमची गृहशोधाची चित्रकथा सुरू। त्यावेळी आमच्याकडे होती मोटरसायकल। दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मी आणि प्रीती बाईकवर स्वार होऊन घर शोधायला रवाना व्हायचो। त्यावेळी डोक्यात काहीच आयडिया नव्हती। 2 BHK घ्यायचा की 3 BHK, बदलापूरला की अंबरनाथला की थेट मुलुंड किंवा ठाणे। अगदी घरोंदा सिनेमातल्या अमोल आणि झरीनासारखी आमची अवस्था झालेली। दो दिवाने शहर में। त्यावेळी बदलापूरच्या एका डुप्लेक्स प्रोजेक्टमधलं घर आम्हाला मनापासून आवडलेलं, पण निर्णयच होत नव्हता। वर्षभर सर्व ठिकाणी फिरून फिरून आणि 50-60 प्रोजेक्ट बघून शेवटी तेच घर घ्यायचं ठरलं। एका वर्षात किंमत पण थोडी वाढलेली। लोन कितीपर्यंत मिळेल, एवढी रिस्क घेणं आपल्याला जमेल का? शेवटी प्रीतीच्या पाठपुराव्यानं आणि आईबाबांच्या आशीर्वादानं घर बुक केलंच। ईशान पहिलीला गेला आणि आम्ही या नवीन घरात शिफ्ट पण झालो। या गोष्टीला आता 15 वर्ष झाली। हे घर म्हणजे आमच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं आणि योग्य डिसिजन ठरलं। 15 वर्षापूर्वी 30 लाखात घेतलेलं घर आज 1 कोटीच्या वर गेले, पण आमच्यासाठी अमूल्य आहे। प्रत्येकाने हा घर खरेदीचा अनुभव घ्यायलाच हवा। त्यासाठी आम्ही लॉन्च करत आहोत रेडी रियालिटी ॲडवायझरी। अगदी घराचं बजेट ठरवण्यापासून ते लोकेशन फायनलाइज करण्यापर्यंत, प्रोजेक्टची लीगल चेकलिस्ट आणि सँक्शन्स तपासण्यापासून ते होम लोन असिस्टन्सपर्यंत, घर विकत घेण्याची नुसती कल्पना ते अगदी गृहप्रवेश होईपर्यंत आम्ही प्रत्येक क्षणी आपल्या सोबतीला असू। घर घेताय? आजच कॉल करा रेडी रियालिटी।